रक्तदान केल्यानंतर आता तुम्हाला ताबडतोब शिर्डीच्या साईंचं दर्शन मिळणार आहे। ही सोशल मीडियातली बातमी नाही आहे, तर हे खरं आहे, कारण शिर्डीच्या साईबाबा संस्थानने ही अनोखी योजना सुरू केली आहे। ही योजना नेमकी कशी आहे बघूया। तिरुपतीला केशदान, शिर्डीमध्ये रक्तदान। रक्तदान करा, VIP पास मिळवा। फुलं हार टाका, सुवासिक अगरबत्ती मिळवा। अशी वाक्य तुम्हाला शिर्डीत गेल्यावर ऐकायला मिळाली तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण शिर्डी संस्थानात आता भक्तांच्या सोयीसाठी विविध योजना राबवल्या जाणार आहेत। इथल्या रक्तदान युनिटमध्ये यापुढे रक्तदान केलं तर VIP पास मोफत दिला जाईल। यामुळे रक्तदानाकडे भाविकांचा ओढा वाढेल आणि या रक्ताचा फायदा गरजूंना होईल असं विश्वस्तांचं म्हणणं आहे। तिरुपति में केशदान और शिर्डी में रक्तदान अशी अभिनव संकल्पना या शिर्डी शहरामध्ये साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये साईबाबा संस्थानने सुरू केलेली आहे। साईबाबा संस्थानमध्ये आपण परिसरामध्ये किंवा साईबाबा संस्थानच्या ब्लड बँकेमध्ये जर आपण रक्तदान जर केलं तर आपल्याला साईबाबा संस्थानच्या वतीने थेट म्हणजेच VIP दर्शन आपल्याला मिळून देणार अशा प्रकारची या ठिकाणी एक नवी योजना साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे। सरासरी जर धरली दिवसाची तर 25 डोनर होतात आणि त्यात रविवारच्या दिवशी डोनरची संख्या जास्त असते। गुरुवारी उपवास असतो, त्यामुळे आणि उपाशीपोटी आपण डोनर जर आला तर तसं घेत नाही, त्यामुळे त्या दिवशी थोडी कमी असायची। पण सध्या जर आता संख्या वाढली, म्हणजे एका गुरुवारचा मीच कॅम्प घेतला होता तर त्या दिवशी 40 डोनर झाले होते। साईबाबांच्या चरणी येऊन कोणतेही दान करण्यापेक्षा रक्तदान करण्याची ही आयडिया भक्तांना सुद्धा आवडली आहे। जितके म्हणून भक्त येणार आहेत साईबाबांचे, ते जर तेवढे रक्तदान करणार असतील तर त्या रक्ताचा उपयोग अगदी विधायक कामासाठी करता येईल ना। म्हणजे कारगिल सारख्या ठिकाणापासून कुठल्याही गरजू रोग्याला ते जर रक्त मिळत असलं तर साई संस्थांच्या माध्यमातून ह्या गोष्टी जर होणार असतील तर जास्तच चांगलं आहे। भक्तांच्या चालण्यातनं विजेची निर्मिती आणि फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती अशा भन्नाट योजना सुद्धा संस्थान आखल्यात। भक्तांची जी संख्या आहे या ठिकाणी लक्षणीय संख्या आहे आणि त्यांच्या चालण्यातून वीज निर्मिती करणे हा एक मोठा संकल्पना या ठिकाणी साईबाबा संस्थाने राबविण्याचं ठरवलेलं आहे। ज्यावेळेस भक्त चालतील त्यावेळेस एक विशिष्ट प्रकारचं एका खाजगी कंपनीने एक पॅडल तयार केलेला आहे। त्या पॅडलवर पाय ठेवल्यानंतर त्या माध्यमातून विजेची निर्मिती होईल व जी विजेची निर्मिती होईल त्या विजेच्या माध्यमातून शिर्डीमधील बाबांच्या दर्शन रांगा ज्या आहेत त्या दर्शन रांगेतील सर्व बल्ब्स आणि फॅन चालतील। अगरबत्ती निर्माण करण्यासाठी आम्ही या पंचक्रोशीतील ज्या महिलांच्या बचत गट आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा अगरबत्तीचा उद्योग प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत। शिर्डी खरं तर तिरुपती नंतर भारतातलं सर्वात श्रीमंत देवस्थान। श्रीमंती पलीकडे आता हे देवस्थान आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहे। साई मंदिराच्या श्रीमंतीपेक्षा साईबाबांच्या सेवेची श्रीमंती पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे। शिर्डीहून नितीन ओझासह ब्युरो रिपोर्ट ABP माझा।